जळगावमध्ये सलग तिसऱ्या दिवशीही इंधनाचा तुटवडा जाणवतोय। पेट्रोल पंपाच्या बाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्यात। इंधनासाठी शेतकरी तासनतास रांगेत आहेत। जुगल पाटील यांनी याचा आढावा घेतलाय। गेल्या 3 दिवसापासून जळगाव जिल्ह्यामध्ये इंधनाचा तुटवडा भासत असून लांबच लांब रांगा जळगाव शहरामध्ये पेट्रोल पंपाबाहेर वाहनाच्या लागलेल्या आहे। आपण जळगाव शहरातील पांडे चौक हा परिसर आहे। पांडे चौकाच्या पंपावर आपण बघू शकतात की या ठिकाणी वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहेत। जवळपास जर विचार केला तर 1 ते 1.5 किलोमीटर पर्यंत वाहनाच्या लांबच लांब रांगा या ठिकाणी लागलेल्या आहे। दैनंदिन नियमाची जे कामं आहेत ते कामं या ठिकाणी नागरिकांना पेट्रोल नसल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अडचणीचा सामना करावा लागत आहे। काही नागरिक आहे, आपण त्या नागरिकांकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत की नेमका काय अडचणी त्यांना येत आहे, किती वेळापासून ते या ठिकाणी उभे आहेत। दादा, काय सांगणार? या ठिकाणी डिझेल भरण्यासाठी आलात, मात्र रांगा लावाव्या लागतात, काय अडचणी येतात आपल्याला? अडचणी त्या अशा येत आहे सर की त्रास भरपूर होतोय। आम्ही आता 2 घंट्यापासून उभे इथे, तरी आमचा नंबर अजून 1 ते 1.5 घंटा लागू शकत नाही। रातच्या गाड्या भरून ठेवलेल्या आहे पण आम्ही निघू शकले नाही कशासाठी आपण जात असतात? तर कंपनीचा माल आहे, कंपनीचा माल डिलिव्हरी करायची आहे, आमच्यावर जिम्मेदारी आहे, ती जिम्मेदारी आमच्याकडनं पार पडायची आहे। त्याच्यामुळे आम्ही अडचणी भरपूर येतात, रातची कसरत करताय। किती तासापासून या ठिकाणी तात्काळ उभे आहेत? आम्ही आता 2 घंट्यापासून इथे उभे आहे, 2 घंटे अजून पुढे लागतील असं वाटतं। प्रशासनाने त्वरित पेट्रोल साठा उपलब्ध करावा अशी मागणी या नागरिकांच्या वतीने करण्यात आलेली आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।